नमस्कार, मेघाज किचनमध्ये आज आपण मक्याच्या पिठाचे खूपच खुसखुशीत असे खिचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे मका घेतली आणि एकदम बारीक दळून आणली। पापड बनवण्यासाठी गॅसवर जाड बुडाचा टोप ठेवला, त्यात 2 छोटे टोप इतके पाणी टाकून घेतले। आता त्यात 2 सपाट चमचे मीठ टाकायचं, 2 सपाट चमचे पापडखार टाकायचा आणि अर्धा चमचे इतका हिंग टाकून घ्यायचा आणि 1 मोठा चमचा तेल टाकायचं। पाण्याला उकळी आल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये 1 टोप मक्याचं चाळलेलं पीठ टाकायचं आणि याप्रमाणे लाटण्याने घोटून घ्यायचं। मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस चालू करायचा, 2 मिनिटे लाटण्याने ढवळून घ्यायचं आणि एकसारखं करून झाकण ठेवायचं। 10 मिनिटे मंद आचेवर शिजवायचं। नंतर झाकण काढून लाटण्याने याप्रमाणे घोटून घ्यायचं। याप्रमाणे पीठ चिकट झाले म्हणजे आपले पीठ पापड बनवण्यासाठी तयार आहे असं समजायचं। गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं। थोडं थंड झाल्यानंतर पीठ एका पॉलिथिनवर काढून घ्यायचं, मऊसर मळायचं। पॉलिथिनला हलकंसं तेल लावायचं, मिश्रणाचा गोळा ठेवायचा आणि याप्रमाणे हाताने प्रेस करून प्लेटने प्रेस करून घ्यायचं। बोटाने याप्रमाणे पसरवून पातळसर असा पापड तयार करून घ्यायचा आणि एका पॉलिथिनवर टाकून घ्यायचा। पंख्याच्या हवेखाली 3 दिवस हे पापड सुकून घ्यायचे। छान सुकतात, कडक होतात। आता आपण हे पापड कडकडीत अशा गरम तेलात तळून घेऊ। मक्याच्या पिठाचे खूपच खुसखुशीत होणारे असे हे खिचे पापड नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।